स्वर्गीय रत्नमाला घाळी नारी शक्ती पुरस्कार वितरण सोहळा हा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालेला आहे। स्वर्गीय रत्नमाला घाळी पुरस्कार सोहळा जो आहे हा रत्नमाला घाळी यांच्या स्मृतिदिनानिमित्त इथे आज आयोजित करण्यात आलेला होता। स्वर्गीय रत्नमाला घाळी यांचं कार्य जे आहे हे सामाजिक सहकार तसेच स्त्री सबलीकरण अशा विविध क्षेत्रामध्ये यांचं कार्य जे हे उल्लेखनीय आहे आणि हे निरंतर कार्य राहावं हा उद्देश ठेवून विद्या प्रसारक मंडळ आणि माजी विद्यार्थी संघटना यांच्या वतीने हा पुरस्कार वितरण सोहळा हा इथे संपन्न करण्यात आलेला आहे। या पुरस्काराच्या मानकरी जे आहेत त्या डॉक्टर नंदाताई बाबुळकर यांचं देखील सामाजिक राजकीय आणि विशेष करून वैद्यकीय क्षेत्रामधल्या कार्याची नोंद घेऊन हा पुरस्कार इथे प्रदान करण्यात आलेला आहे। श्रीमंत मधुरिमा राजे यांच्या हस्ते हा पुरस्कार नंदाताई बाबुळकर यांना प्रदान करण्यात आलेला आहे। ते आपल्याला हा रत्नमाला घाळी नारी शक्ती असा मोठा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळालेला आहे। काय वाटते पुरस्कार मिळाला आपल्याला? मनापासून आनंद आहे, कारण काकीसाहेब ह्या आमच्यासाठी नेहमीच आदर्श राहिलेले आहेत। त्यांचं प्रेमळ मातृत्वच म्हणायला लागेल। आम्हाला सगळ्यांना त्यांनी मुलांसारखं सांभाळलं आणि स्वतःही इतकं मोठं त्यांचं सामाजिक व शैक्षणिक कार्य एवढ्या थोर व्यक्तीच्या नावानं हा पुरस्कार मला मिळाला, अतिशय आनंदाची बाब आहे। पण तेवढ्याच विनम्रपणे मला असं सांगायचं आहे की या पुरस्काराचे मानकरी मी फक्त एकटी नाही, माझ्याबरोबर असलेले अनेक कुपेकर साहेबांवर प्रेम करणारे हे कार्यकर्ते आहेत, अनेक भगिनी या ह्याच्यात आहेत, माझा परिवार आहे। या सर्वांच्या वतीने मी हा पुरस्कार स्वीकारला असं म्हणेन। त्याचबरोबर हा पुरस्कार घेतल्यानंतर खरोखर एक नवीन ऊर्जा आल्यासारखी वाटते की अजून सामाजिक कार्य घडावं की काय, अशी एक इच्छा निर्माण होते ह्या कार्यक्रमामुळे। त्यामुळं अतिशय चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम झाला। मनापासून धन्यवाद आयोजकांचे। विद्या प्रसारक मंडळ आणि माजी विद्यार्थी संघटनेमार्फत हा जो वितरण सोहळा आहे हा आयोजित करण्यात येतो, असे पुरस्कार दिले जातात। कसं वाटतं यांच्या या उपक्रमाबद्दल? खूपच कौतुकास्पद असा हा उपक्रम आहे आणि विशेषतः नारी शक्ती हा जो पुरस्कार आहे, कसं असतं की पुरुषांना सहजपणे व्यासपीठ मिळतं, कुठेही जायला मिळतं। स्त्रिया प्रचंड प्रमाणात काम करत असतात, प्रामाणिकपणे काम करत असतात। कुठंतरी त्यांना शक्ती देणं आवश्यक आहे, कुठंतरी त्यांच्या कामाचा गौरव करणं आवश्यक आहे। हा एक पुरस्कार अनेक लोकांना उत्साह देऊन जातो। त्यामुळं अतिशय मी म्हणेन की कौतुकाची गोष्ट आहे की एक नारी शक्ती हा पुरस्कार त्यांनी चालू केलेला आहे। तर ताई, पुरस्कार मिळाल्यानंतर जितका आनंद तुम्हाला झाला आहे त्याच्या काही पटीनं तुमच्या कार्यकर्त्यांना आनंद झालेला आहे। समाजसेवेमध्ये किंवा राजकारणामध्ये किंवा भविष्याच्या या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये आपण यावं असं या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। काय वाटते कार्यकर्त्यांच्यामध्ये नवीन काहीतरी जल्लोषाचं किंवा उत्साहाचं वातावरण दिसते? हे बघा, हे कार्यकर्ते हे नेहमीच कुपेकर साहेबांवर अतिशय प्रेम करणारे हे कार्यकर्ते आहेत। कार्यकर्ते म्हणणार नाही, मी घरचे आमचे लोक आहेत आज जे इथं उपस्थित होते। नक्कीच मागच्या वेळी जेव्हा निवडणुकीतून अचानकपणे वैयक्तिक कारणासाठी मला माघार घ्यावी लागली, त्यावेळी अनेक मनं दुखावली गेली, अनेक आमचे सगळे लोक त्यामुळे थोडे बॅकफूटवर गेले ह्या सगळ्या प्रकरणात। त्याचं दुःख आम्हालाही आहे। आजचा हा कार्यक्रम मी जसं मगाशी म्हटलं की ह्याला राजकीय स्वरूप मला द्यायचं नाही आहे, पण नक्कीच विचार करायला लावणारा हा कार्यक्रम झाला, एवढंच मी म्हणेन। विचार करायला लागणारं शेवटचं जे काही 4 वाक्य होती, परमेश्वराने मला ताकद द्यावी निर्णय घ्यायची, या ताकदीतून प्रचंड उत्साह कार्यकर्त्यांच्या दिसून येतोय। थोडंसं काय वाटतं या इथून पुढच्या काळामध्ये नंदापर्वाला सुरुवात होईल का? असं मी म्हणणार नाही कारण सूचक व्यक्त की ह्या दृष्टीने की अनेकांनी सकाळपासून हा मला प्रश्न विचारलेला आहे। ज्यावेळीपासून आलो आहे त्यावेळीपासून सगळ्यांच्या मनात हा एकच प्रश्न आहे की तुम्ही पुन्हा राजकारणात येणार आहात का? हा फार मोठा निर्णय आहे, इतक्या सहजपणे घेणं शक्य नाही आहे। त्यामुळं थोडा त्याच्यासाठी मी सगळ्यांकडून नक्कीच वेळ मागून घेईन, थोडासा अवधी मागून घेईन आणि बघू कुठल्या निर्णयापर्यंत पोहोचवतो आपण।